मला वाटतं चांगलं बोलता जरी आलं, त्या बोलण्यातनं लोकांपर्यंत पोहोचता आलं तरी खूप झालं. येणाऱ्या काळामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये निर्माण व्हावा याच्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करावे. मगाशी सर जसं म्हणले, डज गॉड एक्झिस्ट या कार्यक्रमात सरांचा सहभाग झाला होता. म्हणजे विज्ञान आणि परमार्थाचं वातावरण हे किती अतूट आहे हे सांगताना मी इतकंच सांगेल, केशवचंद्र सेन आणि रामकृष्ण परमहंस यांच्यामध्ये देव आहे की नाही याच्यावरती वादविवाद सुरू होता. आणि केशवचंद्र सेन पटवून देत होते देव कसा नाहीये, आणि ते इतके सुंदर तर्क लावत होते की ते तर्क ऐकल्यानंतर रामकृष्ण परमहंस म्हटले, वा केशव, काय सुंदर बोलतोय, काय तर्क, काय तुझा दृष्टांत, वा 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 वा. म्हणजे केशवचंद्र सेन सांगत होते देव नाहीये आणि परमहंसांना मांडायचं होतं की देव आहे, पण केशवचंद्र सेन यांच्या तर्कावरती ते इतकं सुंदर उत्तर देत होते, वा केशवा, काय बोललास. आणि मग केशवचंद्र सेन म्हटले, याचा अर्थ तुम्ही मान्य केलं देव नाही म्हणून. अरे छे, उलट तुझं बोलणं, तुझे तर्क, तुझी बुद्धिमत्ता पाहून मला तर आता विश्वास पटलाय की इतकी बुद्धिमत्ता आणि असा तर्क देवाशिवाय शक्यच नाही म्हटले. म्हणजे मर्यादा, आपण आपला मुद्दा सुद्धा किती हळुवारपणे पटवून देऊ शकतो. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालणारा देश जर कोणता असेल तर तो भारत आहे. त्या भारतात आपण जन्माला आलो, हे एकत्रित लोकांच्या आयुष्यात घेऊन जाऊ आणि दुरितांचे तिमीर जाऊ, ते तिमीर हटवण्यासाठी प्रयत्न करू. सुरुवातीला माझे मित्र कांबळे सरांनी जे सांगितलं फुलांच्या हाराचं, तर आयुष्य घातलं या सगळ्या. हे पुस्तक आता मी पूर्ण वाचणार आहे. मी काही भाग त्यातला फक्त वाचला. संशोधकांवरती इतक्या सुंदर पद्धतीनं साध्या सरळ सोप्या भाषेत सरांनी जे मांडलंय, लोकांनी आयुष्य घातली हो, मग हे सगळं तुमच्या माझ्या समोर येऊ शकलंय. आज हा दिवा लागलाय याच्यासाठी आयुष्य वेचलेली माणसं आहे. ज्या माईकवर मी बोलू शकतो याच्यासाठी लोकांनी आयुष्य घातलंय. म्हणून त्यांनी जे सकाळी गजऱ्याचं उदाहरण दिलं, काल गझलच्या 4 ओळी माझ्या ऐकण्यात आल्या. कळीचे फूल होताना फुलांचा हार झालो मी, कळीचे फूल होताना फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी. थोड्याशा अत्तरासाठी त्या फुलाला 1000 वेळा मारावं लागतं. ना कळीने दिली ना फुलाने दिली, मला सावली या उन्हाने दिली. उन्हात उभी राहिलेली ही माणसं तुम्हाला मला सावली तयार करू शकतात. त्यासाठी खंदारे सर, आपण ज्या पद्धतीनं परिश्रम घेतले, आणि माणसं राहतात न राहतात या जगात, सगळ्यांना एक दिवशी जायचंय, पण त्यांचं काम, त्यांचं साहित्य मात्र कायम राहतं. ज्ञानोबराय देहानं नाहीत, पण त्यांची ज्ञानेश्वरी मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत असेल. तुकोबारायांना आता पाहता येणार नाही, पण गाथेत मात्र तुकोबारायांना रोज वाचता येतं. हे पुस्तक कायम असंख्य लोकांच्या मनावरती राज्य करत राहील, येणाऱ्या पिढ्यांना नवी दिशा देत राहील अशी अपेक्षा बाळगतो. आपणास हे कार्य करण्यासाठी ज्ञानोबराय उदंड आयुष्य देव एवढी